नमस्कार. आज आपण बनवणार आहे मकर संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने. चला तर मग बघूया हलव्याचे दागिने कसे बनवायचे. यासाठी आपल्याला गोल्डन ग्लिटर शीट, बॉन्ड, पेंडंटचा ड्रॉ केलेला फोटो, मोठे हलवे, गोल्डन चेन, लहान हलवे, ड्रॉपस्टोन, कैची, पेन्सिल लागणार आहे. सर्वप्रथम पेन्सिलने आउटलाईन ड्रॉ करून कात्रीने कट करून घ्या. आता पेंडंटच्या कडेला बॉन्ड लावून गोल्डन कलरची चेन चिटकवा. यामुळे पेंडंटला सुंदर बॉर्डर मिळते. येथे मी पेंडंटच्या डिझाईननुसार चेन चिटकवण्यासाठी चेनचे छोटे छोटे तुकडे चिटकवले. एवढी मोठी ज्वेलरी एका व्हिडिओमध्ये दाखवणे पॉसिबल नाहीये. त्यामुळे आपण पार्ट टू पार्ट मध्ये ज्वेलरी शिकणार आहोत आणि त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन शिकणार आहे. पेंडंटला गोल्डन कलरच्या चेनची बॉर्डर करून झाली आहे. मी येथे रेड व्हाईट कलरचे राऊंड स्टोन, ड्रॉप स्टोन, मोत्याचे मणी यूज केले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलर्समध्ये स्टोन अवेलेबल आहेत. आता लहान साईजचे हलवे घ्या आणि बॉन्ड लावून पेंडंटवर चिटकवा. सगळे हलवे एकाच साईजचे वापरणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर पेंडंट व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी पहिल्यांदाच सेम साईजचे हलवे बाउलमध्ये काढून घ्या. तुम्ही बघू शकता आपले हलवे पेंडंटवर चिटकवून झाले आहेत. आता मी राहिलेल्या डिझाईनवर स्टोन, मोत्याचे मणी चिटकवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिकटवा. पेंडंट पूर्ण झाल्यावर वॅक्स शीटवर बॉन्डने चिटकवले आणि कात्रीने शेपनुसार कट करून घेतले. आता आपल्याला हलव्याच्या माळा तयार करायच्या आहेत. त्यासाठी हलवे आणि गोल्डन कलरचे मणी लागणार आहेत. सुईमध्ये दुहेरी दोरा ओवून घ्या. दोरा डबल टेप चिटकवून टाईट करा. सुईमध्ये गोल्डन मणी ओवून घ्या. शक्यतो ओबडधोबड असणारे हलवे दागिन्यासाठी वापरा, म्हणजे दोऱ्यातून निसटणार नाही. आपल्याला हलवा ओवून न घेता 2 दोऱ्याच्या मध्ये हलवा अडकवून मण्याच्या प्रेशरने तो जागेवर पॅक करून घ्यायचा. अशा प्रकारे तुमच्या दागिनेच्या आवश्यकतेनुसार साखळ्या बनवून घ्या. मी माझ्या दागिनेच्या डिझाईननुसार 6 साखळ्या तयार केल्या आहेत. माझ्याकडून मध्ये मोठे हलवे चिटकवले गेले. तुम्ही पहिल्यांदा हलवे सेम साईजमध्ये एकसारखे घ्या, नाहीतर हलव्यांची माळ एकसारखी दिसत नाही. आता तयार केलेल्या हलव्याच्या माळा पेंडंटच्या दोन्ही बाजूला 3-3 अशा बॉन्डच्या मदतीने चिटकवून घेतल्या. माळा चिटकवताना त्या सरळ आणि समांतर आहेत का नक्की बघा. हलव्याच्या माळेचे 3 धागे एकत्र करण्यासाठी ग्लिटर शीटचे छोटे चौकोन कट करून धाग्यावर चिटकवले. नंतर तिन्ही धागे एकत्र करून गोंडा लावून घेतला. ग्लिटर शीटवर राऊंड शेपचे रेड स्टोन चिटकवून घेतले. अशा प्रकारे आपला सुंदर, हलका आणि पूर्णपणे हँडमेड मकर संक्रांत स्पेशल लॉंग हार तयार. आता आपण चोकर बनवणार आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. त्यासाठी मी ड्रॉपस्टोनच्या साईजची ग्लिटर शीट कापून घेतली. तयार झालेला ड्रॉपस्टोन ग्लिटर शीटवर चिटकवला. स्टोनच्या बाजूला बॉन्ड लावून त्यावर सिल्वर स्टोनची माळ लावून घेतली. त्यानंतर बॉन्ड लावून लहान साईजचे हलवे चिटकवून घेतले. हलव्याची साईज एकसारखी घ्यायची आहे. तयार झालेला पॅच सुकल्यावर कात्रीने कट करून घेतला. अशा प्रकारे 3 पॅच तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता आपले 3 पॅच तयार झाले आहेत. आता आपण पॅचला लावण्यासाठी लटकन तयार करणार आहे. त्यासाठी दोऱ्याला खाली गाठ मारून एक गोल्डन मणी आणि एक हलवा ओवून घेतला. असे 3 लटकन तयार करून घेतले. हलव्याची माळ तयार करण्यासाठी मी येथे आर्टिफिशियल होल हलवा वापरला आहे. सुईमध्ये एक गोल्डन मणी, 3 हलवे असे ओवून घेतले.
तुम्ही बघू शकता 3 हलव्यामध्ये एक गोल्डन मनी ओवला आहे. आवडीनुसार तुम्ही एक गोल्डन मनी, एक हलवा असे पण ओवू शकता. अशा पद्धतीने 3 माळा तयार करून घेतल्या. हलव्याच्या माळाची साईज सेम घ्यायची आहे. तयार केलेल्या पॅचवर बॉन्ड लावून त्यावर लटकन लावून घेतले. तीन पॅच एका डिस्टन्सवर ठेवून हलव्याच्या माळा चिटकवून घेतल्या. हलव्याच्या माळा चिटकवताना एक माळ वर, एक खाली आणि एक मध्ये चिटकवायची आहे. फिनिशिंगसाठी मी मागच्या बाजूला पॅचच्या आकाराची ग्लिटर शीट कापून चिटकवली आहे. तुम्ही बघू शकता 3 माळा एकत्र करण्यासाठी मी एक मोठा आर्टिफिशियल होल हलवा 3 दोरे एकत्र करून ओवून घेतला आणि त्याला गोंडा लावला. अशा प्रकारे आपला चोकर तयार झाला आहे. तारेमध्ये अशा प्रकारे गोल्डन मनी ओवून घेतला. ही तार आपण झुमक्याच्या आतून ओवून घेणार आहे. गोल्डन मनी खाली वापरल्यामुळे तार पॅक होते. झुमक्यावरची जी तार आहे ती एका राऊंड स्टिकला गोल गुंडाळून घ्यायची आहे, त्यामुळे गोलाकार शेप येतो. झुमक्याच्या खालच्या बाजूला ग्लू लावून लहान हलवे चिटकवून घेतले. खालची लेयर लावून झाल्यानंतर वरती ग्लू लावून रेड कलरचे स्टोन लावले. तिसऱ्या लेयरसाठी ग्लू लावून त्यावर हलवे चिटकवले. हलवे चिटकून झाल्यानंतर त्याच्यावर गोल्डन कलरची चेन लावून घेतली. चेन लावताना पहिल्यांदा साईजमध्ये कट करून घ्या, म्हणजे चिटकवताना प्रॉब्लेम होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला वरपर्यंत हलवे चिटकवत जायचे आहे. कानातल्याचा बेस बनवण्यासाठी रेड स्टोन ग्लिटर शीटवर चिटकवून त्याच्या बाजूला बॉन्ड लावून त्यावर लहान साईजचे हलवे चिटकवले. तुम्हाला दिसत असेल मी सगळीकडे हलव्याची साईज एकसारखी घेतली आहे. सुकल्यानंतर कात्रीने शेपमध्ये कापून घेतले. येथे मी इयरिंग बेस वापरली आहे. पॅचच्या आकाराची वॅक्स शीट कट करून घेतली. इयरिंग बेसमध्ये डबल केलेली तार घालून वॅक्स शीटमध्ये टोचायची आहे. तयार केलेले इयरिंग बेस चिटकवून घेतले आणि नंतर झुमका बेसला तार लावून दोन्ही एकत्र लावून घेतले. तुम्ही बघू शकता आपला झुमका तयार झाला आहे. असाच दुसरा झुमका तयार करून घ्यायचा. आता मी बांगड्या बनवणार आहे. यासाठी मी येथे ग्रीन प्लास्टिकच्या बांगड्या घेतल्यात. बांगड्यांच्या आतल्या बाजूला मी बॉन्ड लावून घेते आणि ही गोल्डन कलरची लेस आहे ती मी या बांगडीला गुंडळणार आहे. अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला ही लेस गुंडाळून घ्यायची आहे. लेस गुंडाळल्यामुळे हलवे व्यवस्थित चिटकतात. त्यासाठी लेस गुंडाळणं गरजेचं आहे. त्यानंतर हलवे दोऱ्यात ओवून एक माळ तयार करायची आहे. मी येथे आर्टिफिशियल हलवा वापरला आहे. येथे मी हलव्याची साईज थोडी मोठी घेतली आहे.
तयार केलेली हलव्याची माळ बांगडीवर ठेवून एक एक हलवा लेसमध्ये गुंडाळून घ्यायचा आहे. त्यामुळे बांगडीला सुंदर लूक मिळतो. अशा पद्धतीने 2 बांगड्या तयार करून घेणार आहे. याप्रमाणे तुम्हाला हव्या असतील तेवढ्या बांगड्या बनवून घ्या. धन्यवाद.